नमस्कार, मी अरुंधती पवार. 4 फेब्रुवारी 2017 मला ब्लड कॅन्सर, त्याच्यातला AMLM5 ब्लड कॅन्सर हा डिटेक्ट झाला होता. पहिले मंगेशकरला माझा 1 केमो जो मोठा असतो तो झाला होता 21 दिवसांचा. दुसऱ्या दिवशीपासून माझे रुबी हॉलला 5 केमो झाले, असे टोटल माझे 6 केमो झाले. त्याच्यानंतर मला वाटतं 5 एप्रिल 2017 डॉक्टर समीर भाले यांनी मला वाघोली सेंटरबद्दल सांगितलं. इथे आल्यानंतर जेव्हा मी औषधं घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझं म्हणजे पचन वगैरे तेव्हा इनबॅलन्स होतं, ते व्यवस्थित माझं सुधारलं. दुसरं म्हणजे मला जो म्हणतात की केमोचा खूप त्रास होतो लोकांना, स्किनपासून सगळ्या अवयवांवर जे काही परिणाम होतात. पण देवाच्या कृपेने मला ही जी डॉक्टरांची साथ मिळाली त्याच्यामुळे मला कुठे काहीही त्रास झालेला नाही आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा मला झालेला आहे. आणि पंचकर्म मी करून घेतलेला आहे, त्याचा पण फायदा झालेला आहे. की इथे सांगायचं झालं तर अगदी सरांपासून सगळ्यांची खूप मदत होते. म्हणजे एक ट्रीटमेंटसाठी सुद्धा आणि एक मानसिक सपोर्ट इथे खूप चांगला मिळतो. म्हणजे अगदी रिसेप्शनपासून ते औषध घेऊन बाहेर जास्तोपर्यंत इथला सगळा स्टाफ अतिशय छान आहे, चांगला बोलतो. आणि माझं एक आहे की जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा योग्य वेळ आणि योग्य डॉक्टर मिळणं हे जास्त गरजेचं असतं. आणि वाघोलीच्या कॅन्सर रिसर्च सेंटरला येऊन एकदा तरी अशा पेशंटनी भेट द्या. धन्यवाद. वैशाली वानखडे. ज्यावेळेस मला कॅन्सर झाला होता त्यावेळेस मी 32 वर्षाची होते. 2008 जूनपासून माझी ट्रीटमेंटला सुरुवात झाली. त्यांनी टोटल 13 केमोज सांगितले घ्यायला. त्याप्रमाणे रहिजा हॉस्पिटलमध्ये माझ्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. जवळजवळ 3 केमोज घेतल्यानंतर 3 सायकल घेतल्यानंतर माझा अतिशय प्रचंड प्रमाणात केमोचा त्रास वाढत गेला. त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर प्रमाणात वाढत गेले, जसं उलट्या होणे, नंतर जेवण अजिबात जायचं नाही, कोणी जेवत असलं तरी उलटी व्हायची. आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे मला माझा मूळव्याधीचा त्रास भरपूर प्रमाणात वाढला. मी जवळजवळ 3 ते 4 दिवस बसू शकत नव्हते. सतत माझी जीवाची घालमेल. त्याच काळामध्ये आमचे एक ओळखीचे स्नेही होते, त्यांनी मला डॉक्टर सर देशमुखांचं माझ्या मिस्टरांना नाव सुचवलं. त्यांचं दादरला क्लिनिक आहे, तुम्ही जाऊन भेटा त्यांना. आम्ही ताबडतोब त्यांची अपॉइंटमेंट घेतली. क्लिनिक नाही म्हणता येणार, एक कुटुंब. तिथले सगळे स्टाफ वगैरे एवढे प्रेमाने पहिल्याच भेटीत एवढं आपुलकीने जिव्हाळ्याने बोलायला लागले. माझं मनोबल त्यांनी वाढवलं, धीर दिला. माझ्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. माझे 3 केमो झाल्यानंतर माझी ती ट्रीटमेंट थांबवण्यात आली होती केमोचे. त्यानंतर मी डॉक्टर सर देशमुखांचं औषध घेतलं. अगदी 1 डोस गेला आणि माझा 70% मूळव्याधी कंट्रोलमध्ये आली. त्याच्यानंतर जवळजवळ 1 आठवडा औषध घेऊन पुन्हा माझी केमोथेरपीची सायकल सुरू झाली. आणि अशा जवळजवळ मी 13 केमोथेरपीच्या सायकल घेतल्या. त्यानंतर माझी विपल सर्जरी नावाची शस्त्रक्रिया असते ती झाली. त्याचबरोबर माझं आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे सुरूच होतं. ते 13 सायकल मी केवळ आयुर्वेदिक औषध चालू माझं होतं, त्यामुळेच ते शक्य झालं, अन्यथा मी ते घेऊ शकलीच नसते. ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ मेंटेनन्स केमोथेरपी मी 30 सायकल कंप्लीट केल्या. आणि आजच्या तारखेतही आजही मी आयुर्वेदिक औषध माझं कंटिन्यू चालूच आहे. आज म्हणजे माझा संसार वगैरे सगळं सुखाचा झाला आहे. आज जे पण काही आहे ते केवळ या आयुर्वेदामुळेच, डॉक्टर सर देशमुख सरांमुळे आणि येथील सगळ्या संपूर्ण स्टाफमुळे. इथला स्टाफ अतिशय प्रेम जिव्हाळ्याचा, अतिशय खूप चांगल्या प्रकारे ते हाताळतात, पेशंटला धीर देतात. त्यामुळे त्याला ती एक नवीन उमेद मिळते, जगण्याची एक ताकद मिळते, एक हिंमत मिळते. माझं नाव सुशीलाताई पाटील. मी आळंदीला राहते. मला 99 कॅन्सर ओव्हरीचं झालं. त्याच्यानंतर केमोथेरपीच्या 6 सायकल पूर्ण केल्या. माझ्या नियमित उद्योगाला मी लागले. 2009 मला परत ब्लिडिंग झाली आणि त्यावेळेला आपल्या या हॉस्पिटलचं सेक्शन हॉस्पिटल आळंदीला होतं आणि त्यांनी मला इथे पाठवलं. 5 जानेवारी 2010 मी इथे आले आणि त्यांनी समन्वय उपचाराबद्दल मला माहिती दिली. तर तो उपचार आणि पंचकर्म सुरू केले. त्याच्यानंतर आतापर्यंत 10 वेळेला मी पंचकर्माकरता ॲडमिट होऊन गेले आणि त्याचा फायदा म्हणजे आता मी तुमच्यासमोर आहे.
मी सिंगल आहे, एकटी राहते आळंदीला. माझं सर्व काम मी पूर्ण करू शकते, हिंडते, फिरते. इथला अनुभव सांगायचा म्हणजे जितकं जास्तीत जास्त पेशंटला कम्फर्टेबल करता येईल हे या लोकांचं वागणं राहतं. न सांगता त्यांना बऱ्याच गोष्टी अनुभवाने कळूनच येतात आणि त्याप्रमाणे ते पूर्ण करायचा प्रयत्न करतात. आणि समाधीचं पवित्र स्थान, निसर्गरम्य ठिकाण, यामुळे इथे लवकर बरं व्हायला सुद्धा फायदा होतो. नमस्कार मित्रांनो, मी अमोल अशोक कोसके. मी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. फेब्रुवारी 2017 चे साधारण पहिल्या आठवड्यामध्ये मला साधारण एक ताप येत होता. सतत ताप येत असल्यामुळे मी माझे जनरल डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी सुरुवातीला दाखवले. त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की माझ्या दातामधनं रक्त निघायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांनी मला सूचना दिली की रुबी हॉलमध्ये जाऊन तुम्ही चेक करा. तर त्यांनी माझी कॅन्सरची ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये मी ब्लड कॅन्सर पॉझिटिव्ह आलो. त्यानंतर मी रुबी हॉलमध्ये 20 केमोथेरपी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली. सन 2019 पर्यंत मी केमोथेरपी घेतली. त्यासोबतच आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली होती. त्यामुळे मला कुठलेही साईड इफेक्ट झाले नाही. माझ्या डोक्याचा एकही केस गेला नाही. मी संपूर्ण कंटिन्यू 2 वर्ष मुंबई पुणे अपडाऊन करत आहे. फक्त मी आयुर्वेदिक गोळ्यांवरच आहे. औषधं इफेक्टिव्ह आहे, प्रभावी आहे. तुम्ही केमोथेरपी सोबत आयुर्वेदिक औषधं घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. नमस्कार, माझे नाव सिंधू सुधाकर पाठक. मला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ऑक्टोबर 14 ते डिसेंबर 14 या कालावधीत 33 रेडिएशन झाले. किमोच्या गोळ्या मी रेडिएशनसोबतच मला घ्याव्या लागल्या. आधुनिक चिकित्सा पूर्ण झाल्यानंतर वाघोली संशोधन प्रकल्पात 22/5/15 पासून आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. रेडिएशन झाल्यानंतर आयुर्वेदिक औषधामुळे साईड इफेक्ट्स फार जाणवले नाहीत. पूर्वीप्रमाणेच माझा दिनक्रम अजूनही सुरू आहे. पंचकर्म झाल्यानंतर माझी पचनक्रिया सुधारली. आयुर्वेदिक आणि आधुनिक या दोन्ही चिकित्सेमुळे आयुर्मान वाढवण्यास निश्चितच मदत झाली आहे. आज माझ्या आयुष्यात मी खूप समाधानी आहे आणि याचे सर्व श्रेय मी माननीय सर देशमुख सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ यांना देते. यांच्यामुळेच मी माझ्या आयुष्यात आज पॉझिटिव्ह आयुष्य आनंदाने जगत आहे. My name is Alexo Ticruz. I am from Goa. I am a driver by head throat cancer. I went to Manipal Hospital. Doctor said that I am on 4th stage. I started my treatment in September. 29 September, I took first chemo. 6 chemos, I completed 6 chemos. And 32 radiation. When I finished my chemo and radiation, immediately I met Ayush Minister Sripad Naik ji. So he recommended me to go to Dr. Sir Deshmukh to Wagholi Cancer Research Center. In January, I came, first week January, I came to Dr. Sir Deshmukh and I met him. Then he started my treatment. So I got good treatment in Cancer Research Hospital. And for these 3 years, I took 2 times Panchakarma. And in Panchakarma, I felt very good. So now I am feeling good and I am feeling strong. I got all my appetite, everything I got as usual. So I thank very much for all staff also. माझं नाव मारुती सिनारे. मी संरक्षण खात्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो. 2009 साली मला कानाच्या खाली गाठी आल्या. मग मी रुबी हॉलमधून बायोप्सी करून घेतली तर त्याच्यामध्ये नॉन हॉजकिन लिम्फोमा असं कॅन्सर आढळला. तर डॉक्टर करंदीकरांनी ट्रीटमेंट मला दिली. 6 केमो दिले.
6 केमो घेतल्यानंतर त्यांनी परत मला असं सुचवलं की मेंटेनन्स केमो म्हणून दर 3 महिन्याने 1 केमो घ्यावा. तसे मी पुन्हा अजून 8 केमो नंतरची जवळजवळ 2 वर्ष ते घेतले. 2013 साली परत गाठी आल्या, म्हणजे पेट स्कॅनमध्ये गाठी आढळल्या. त्यामुळे मग पुन्हा वेगळ्या प्रकारचे केमोथेरपी घ्यावी लागली. 6 केमो घेतले. 2013 साली 14 साली मी ही ट्रीटमेंट घ्यायची ठरवली. मला म्हणजे चांगलाच गुण आला. 2 उद्देश होते की पुन्हा तो आजार पुन्हा उद्भवू नये हा एक उद्देश, आणि जे काही केमोथेरपीमुळं दुष्परिणाम झालेले शरीरावर ते जावेत हे पण हा एक उद्देश होता. या दोन्ही उद्देशामध्ये आतापर्यंत तर सक्सेसफुल झालेला आहे. समजा इथं मला ह्या संस्थेमध्ये एक वातावरण फार चांगलं आढळलं. या काळामध्ये पंचकर्म चिकित्सा घेतली, तिचाही मला चांगला अनुभव आला. म्हणजे नमस्कार, माझं नाव स्मिता मनोहर पाटील. मी एक निवृत्त शिक्षिका आहे. 2015च्या ऑक्टोबरमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर, त्यातला ट्रिपल निगेटिव्ह हा प्रकार असल्याचं मला निष्पन्न झालं. 6 केमोथेरपी आणि 27 दिवसांचं रेडिएशन ह्या आधुनिक उपचारानंतर मी नवसंजीवनी कॅन्सर सपोर्ट ग्रुपला जॉईन झाले. तिथे गेल्यानंतर मला आपल्या वाघोलीच्या डॉक्टर सरदेशमुख सरांचा इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटरचा मला सर्व काही माहिती मिळाली. 2016 पासून मी आज तागायत डॉक्टर सरदेशमुख सरांच्या संपर्कात आहे आणि वेळेनुसार पंचकर्म उपचार किंवा डॉक्टर सुचवतील ते उपचार मी सतत इथे घेते आणि त्याचा लाभ मला आलेला जाणवतोय. जी प्रतिकारशक्ती कमी झाली होती आजारपणाच्या काळात ती वाढीस लागलेली माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे मी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या डॉक्टर सरदेशमुख सरांचे शतशः आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी अस्मिता आनंद देसाई. मला संडासच्या वाटेन रक्तस्राव पडत होतं, म्हणून मी माझ्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी काही रिपोर्ट करायला सांगितले. कॅन्सरचं निदर्शनास आल्यावर मग मी पुण्याला गेले. डॉक्टर शहांकडे ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर 21 रेडिएशन आणि 4 केमो झाले. नंतर मला मग माझ्या जाऊबाईंनी मला सरदेशमुख सर यांच्याकडे पाठवलं. मग तिथून माझं हे चालू असताना त्यांच्याकडची मला औषधं चालू केली त्यांनी. औषधापासून मग मला गुण यायला लागला चांगला. त्यांची औषधं चालू असताना पित्ताचा जळजळणं वगैरे सगळा त्रास कमी व्हायला लागला. त्यांची मी आभारी आहे. नमस्कार, माझं नाव सौ पूनम भावानंद संखेमुख. मी जिल्हा परिषद शाळा वेऊर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 2007ला मला ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर मी सर्व ट्रीटमेंट माझी टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे झाली. शस्त्रक्रिया, त्यानंतर किमोथेरपी, रेडिएशन हे सर्व माझं आधुनिक पद्धतीने टाटा हॉस्पिटलला झाला. 2010ला मी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च सेंटर ट्रीटमेंट ह्यांच्याकडे आले. त्यानंतर मला इकडे आल्यानंतर जी माझ्या मनातली भीती होती की मला नेहमी असं वाटायचं की मला पुन्हा कॅन्सर होईल की काय, परंतु ह्या चिकित्सालयात आल्यानंतर मला खूप फरक जाणवला आणि खरोखरच डॉक्टर सरदेशमुख सरांचे मी आभार मानेन की त्यांचे आणि त्यांच्या टीमने मला जगण्याची नवी उमेद दिली आहे. खरोखरच या सेंटरचे मी आभारी आहे. मी राहणारा वझरचा आहे, लक्ष्मण देवराव नांगरे. मी औरंगाबादला रेडिएशन घेतलं 30 रेडिएशन घेतल्याच्या बाद मग मी घरी आलो. मला पेपरला बातमी कळाली की वाघोली हॉस्पिटलला आयुर्वेदिकमध्ये इथं उपचार होतो. मग मी तिथून आलो. मग पदशीर सरदेशमुखनं मग काळजी घेतली. मी 4-5 बाऱ्या मी इथं पंचकर्म केलं. पंचकर्म गेलं की मी महिन्याला 2 महिन्याला येतो इथं, गोळ्या औषधं घेऊन जातो. मग तब्येत ठणठणीत आहे. मी संगीता रमेश कुलकर्णी, वय वर्ष 73, राहणार ठाणे, सेवानिवृत्त. मला 2015 साली लहान आतड्याचा कॅन्सर झाला होता आणि मग माझे दादरला ऑपरेशन झाले
ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरनी मला ग्लेविक्स नावाच्या गोळ्या सुचवल्या की परत कॅन्सर होऊ नये म्हणून. तर त्या गोळ्या घ्यायला मी सुरुवात केल्यावर काही महिन्यांनी मला खूपच त्रास सुरू झाला. मग मी त्वचेच्या डॉक्टरकडे गेले तर त्यांनी मला त्या गोळ्या बंद करायला सांगितल्या. त्या गोळ्या बंद केल्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने मला डॉक्टर सरदेशमुख यांचे नाव सुचवले. औषध सुरू केल्यानंतर मला हळूहळू चांगले बरे वाटायला लागले, ताकद आली. नंतर मी काही महिन्याने माझा मुलगा US ला राहतो त्याच्याकडे पण 3-4 वेळा अशी जाऊन आले 2-3 वर्षामध्ये. अशी 7 वर्ष माझी छान गेली आणि 2022ला सप्टेंबरमध्ये पुन्हा कॅन्सर डिटेक्ट झाला. तो लिव्हरचा होता. मग माझे परत ऑपरेशन करावे लागले आणि ऑपरेशनच्या दरम्यान आयुर्वेदिक औषध बंद होते आणि हे ऑपरेशन फार मोठे होते त्यामुळे मला खूप अशक्तपणा आला आणि वजन पण भरपूर कमी झाले. मग मी परत डॉक्टर सरदेशमुखांचे औषध सुरू केले. त्यानंतर मला आता व्यवस्थित ताकद आलेली आहे आणि मी माझी घरातली कामे व्यवस्थित करते, बाहेरही जाते. मी डॉक्टर विकास नतोपंत शेटे. जून 2020मध्ये जिभेचा कॅन्सर डिटेक्ट झाला. तो प्रथम स्टेजचा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आहे असे सांगितले गेले. मला ज्यावेळेला मला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या अतिशय खचलो होतो आणि मला वाघोली येथील कॅन्सर सेंटरची आठवण झाली. वाघोली येथील सेंटरला आलो. वैद्य सरदेशमुख सर आणि त्यांचे सहकारी यांनी मला त्या आजाराविषयी पूर्ण माहिती देऊन मला आश्वस्त केले की मी या आजारातून पूर्णपणे बरा होईल. मला 9 केमोथेरपी देत असतानाच त्याचे काही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी वैद्य सरदेशमुख सरांची औषधे मी चालू केली. माझी केमोथेरपी पूर्ण झाली आणि 9 ऑक्टोबर 2020मध्ये माझं कॅन्सरचं जिभेचं ऑपरेशन शस्त्रक्रिया डॉक्टर अंकोलीकर व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीरित्या केली. त्यानंतर मला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रेडिएशन थेरपी दररोज एक सायकल याप्रमाणे 30 दिवस 30 सायकलमध्ये रेडिएशन थेरपी डॉक्टर शिंदे यांनी सुचवली. त्यावेळीही मी माझी आयुर्वेदिक औषधे चालू ठेवल्यामुळे मला त्या रेडिएशनचा कुठल्याही प्रकारचा फारसा त्रास जाणवला नाही. या आता मी जे आयुष्य उपभोगत आहे त्याचे सर्व श्रेय मी वाघोली येथील कॅन्सर सेंटरमधील सर्व वैद्यकीय उपचार करणारे तज्ज्ञ तसेच वैद्य सरदेशमुख व त्यांचे सहकारी यांना देतो. विद्यावती पाटील. आमचं राहणं आंध्रा. गर्भपिशवीला झालं होतं. अंगावर जात होतं. अंगावर उठायला बसायला येत नव्हतं. तेवढं झालं. पण इथं पुण्याला आल्यानंतर केममध्ये ॲडमिट झालं. त्याच्यानंतर त्याने आमचं संपलं म्हणले. पुजारीनं सांगितले आयुर्वेदिक वाघोलीला करा. म्हणजे तिथून इथं चालू झालं. त्याच्यानंतर 1 वर्ष घेतले. पुरा छान वाटलं. वर्ष औषध घेतले. पथ्य पाणी सगळं जसं सांगितलं आलं तेव्हा भेटायचं. वर्षाला 2 वर्षाला येऊन भेटायचं डॉक्टरला. आता मला त्रास पण काही वाटलं नाही. 5 वर्ष घेतल्यानंतर बरंच वाटलं. पण मला इथलं औषधाला खूप छान माझ्या वयाप्रमाणे आता सगळं बाहेर फिरू शकते, यात्रा करू शकते. 4 धाप केले ना आम्ही. कॅन्सर झाल्यावरच केले. डॉक्टरचे औषध सोबत घेऊनच गेले. नमस्कार. मी श्रीमती स्मिता आंबेकर, राहणार नाशिक. मला सन 2015मध्ये उजव्या छातीत उजव्या बाजूला गाठ लागली. परळ येथील टाटा हॉस्पिटलमध्ये येऊन चेक केलं तर त्यांनी ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहे हे सांगितले. त्यामुळे आणि 3rd स्टेजला आहे हे पण सांगितलं. त्यामुळे लगेच उपचार सुरू झाले. मार्च 2015 ते जून 2015पर्यंत 12 केमो झाल्या आणि जुलै 2015मध्ये ऑपरेशन झालं. सर्जरीनंतर 22 रेडिएशन झाले. 2016मध्ये वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट रिसर्च सेंटरचं माहिती कळाली. आयुर्वेदिक औषधं सुरू केली. त्यात
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे 3 वर्षाचा प्रोजेक्ट होता. त्यामध्ये माझा समावेश झाला. ते 3 वर्ष म्हणजे तेव्हापासून मी औषधं घेत आहे. 3 वर्षामध्ये 4 वेळा पंचकर्म करण्यात आलं. त्यामुळे शरीरावर खूपच फरक जाणवला. भूक लागण्यास मदत झाली. पंचकर्माचे फायदे त्यावेळेस कळले मला. डॉक्टर सर देशमुख, इतर सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स आणि इतर सर्वच कर्मचारी खूप मदत करतात. त्यामुळे खूप फ्रेश वाटते मला. नमस्कार, मी वनिता सोमनाथ नेटके, राहणार आरंगाव दुर्माला, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. छातीला गाठ आलेली होती, पण ती काही दुखत नव्हती, काय नव्हते. त्याच्यामुळे मला काही म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की ती कॅन्सरची असन किंवा याने काही होतं असं. मी रोज दर दिवस काम करत होते. घरची परिस्थिती गरिबीची आपली रोजरोजी करायची, तेव्हा मुलांना खाणंपिणं बघायचं. स्वतःकडे लक्ष पण दिलं नाही लवकर. ते कसं हॉस्पिटलला पुण्यामध्ये आले होते. तिथं आल्याच्या नंतर मग तिथं डॉक्टरांनी मला ॲडमिट करून घेतलं. माझ्या सगळ्या तपासण्या वगैरे तिथं झाल्या. तपासण्या झाल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी त्यास निदान केलं की जी तुम्हाला छातीमध्ये गाठ आलेली आहे ती गाठ तुमची कॅन्सरची. माझी बहीण अलका सकट पुण्यामध्ये राहते, ती त्याला मुळशीमध्ये. तिने मला घरी नेलं. तिच्या मैत्रिणीची एक संपर्क साधला तिने. तिच्या मैत्रिणींनी हॉस्पिटलचं आपलं नाव दिलं. म्हणजे की तुम्ही पेशंट कॅन्सरचा दवाखाना आहे वाघोलीमध्ये, तुम्ही जा. त्यांनी ॲड्रेस पत्ता दिला माझ्या ताईला. माझी ताई मला घेऊन ह्या हॉस्पिटलला आली. ह्या हॉस्पिटलला आल्याच्या नंतर आपले कप्ती मॅडम, आपले करडे डॉक्टर, धनंजय डॉक्टर हे सगळे भेटले. हे सगळे भेटल्याच्या नंतर यांनी सगळ्यांनी इतकी साथ दिली. जसे आपले आई वडील असतात, आपण देव मानतो अशी माणसं असतात. करडे डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही शुक्रवारच्या दिवशी या, आपले पाटील डॉक्टर येतील. पाटील डॉक्टरला तुम्ही एकदा भेटा, मग ती पुढची जी ट्रीटमेंट कशी घ्यायची, काय घ्यायची याची तुम्हाला माहिती देते. मग त्यानुसार आम्ही शुक्रवारी आलो, पाटील डॉक्टरांना भेटलो. पाटील डॉक्टरांनी ट्रीटमेंट आता कशी सुरुवात करायची, कशी घ्यायची, मग ती स्टेप बाय स्टेप आधी काय घ्यावं लागतं, नंतर काय, ऑपरेशन कधी, असे सगळ्याचं आम्हाला मार्गदर्शन देतं. ऑपरेशन झाले, केमो झाल्याच्या नंतर रेडिएशन राहिलेलं होतं ना. मग रेडिएशनमुळं जे आपले शिंदे सर आहेत, मग शिंदे सरांना भेटलो आम्ही. मग शिंदे सरांना भेटल्याच्या नंतर शिंदे सरांनी पण मला सांगितलं की रेडिएशन आपण सगळं इथंच तुमची ट्रीटमेंट करू. त्यांनी पण सहकार्य केलं. दोन्ही डॉक्टरांनी पण मदत केली आणि त्यांचे माझ्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते.